हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. तुम्ही बघितलं, पिहूने त्याचा नाश्ता बनवला आहे आणि आता मी आमच्या सर्वांसाठी नाश्ता बनवते. ॲक्च्युली आरूचाही तिच्यासाठी बनवून झालेला आहे, पण ते काही मी शूट केलं नाही. तिने मस्त भेळ बनवली होती. आम्हीही एक एक 2-2 घास खाल्ले तिच्यातले, पण तेवढ्यात काही साहेबांचं झालं नाही. आणि भरपूर दिवसानंतर त्यांनी म्हणजे बोलून दाखवलं आहे की स्नेहा मला ढोकळा खायचा आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे, म्हणून मी ते ढोकळा बनवायला घेतला. म्हणजे होतं आहे असं ना की जेव्हापासनं संडेच्या ब्रेकफास्टची जबाबदारी आरोहीच्या पप्पानी आणि आरोहीने घेतलेली आहे तेव्हापासून ढोकळा फार कमी बनतो आहे. कारण एरवी जे वीकडेज असतात तेव्हा कसं असतं की जो ब्रेकफास्ट पटपट बनेल त्यालाच प्रायोरिटी जी आहे मी देत असते. मग ढोकळ्याला जरा वेळ लागतो म्हणून मग ढोकळा संडेसाठी मी आधी पण असा रिझर्व ठेवला होता की ठीक आहे आपण संडेला वगैरे ढोकळा बनवत जाऊ. पण आता संडेला आरोहीचे पप्पा आणि आरू या दोघांवर जबाबदारी असते. मग तेही म्हणजे असं काहीसं बनवतात की जे पटकन बनेल किंवा त्यांना सोपी जाईल किंवा त्यांना बनवता येते. आता आरोहीला ढोकळा बनवता येतो, पण आरोहीचे पप्पा रिस्क घ्यायला नको असतं त्यांचं. त्यामुळे आज त्यांनी मला बनवायला लावला. पण ढोकळा मात्र बघा तुम्ही मस्त बनला होता. अगदी फ्लफी आणि असा कोरडा वगैरेही होत नाही बघा, मस्त बनतो. बरं चला, ढोकळा बनवून झाला माझा. आता मस्त ब्रेकफास्ट करतो आम्ही सर्वजण आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. सो आता ब्रेकफास्ट करून झाला आहे आमचा. आणि आज आमच्याकडे सर्वांना माहीत आहे का, स्वतःच्या हातानेच करून खायचं होतं. म्हणजे तसंही संडेच्या दिवशी माझी सुट्टी असते, जरा लेट उठते. लेट मीन्स 7 खूप झाले 7. पण त्यानंतर जी क्लिनिंगची वगैरे कामं असतात ती करायला मी सुरुवात करते. सो ब्रेकफास्ट आरोहीचे पप्पा वगैरे असं कोणीतरी बनवतो संडेला स्पेशली. पण आज पिहूला थोडाही धीर नव्हता आणि काल त्याने सुट्टी घेतली, त्याला बरं नव्हतं. काल दिवसभर झोप घेतल्यामुळे तो सकाळी फार लवकर उठला आणि त्याचं भूक लागली, मम्मा भूक लागली, आणि मला आला होता उठायचा कंटाळा. सो त्याने त्याची मॅगी करून खाल्ली. आरोहीला म्हटलं आपल्याला काहीतरी बनव. तिला मी ढोकळा बनवायला सांगितला. म्हणजे तिच्या पप्पांची तशी इच्छा होती. सो ती बोलली ढोकळा मला तरी खायची इच्छा नाही मम्मा, आणि बनायला फार वेळ लागतो, मला फार भूक लागली. सो तिने भेल बनवली. त्यानंतर मग मी ढोकळा बनवायला घेतला. घरात मी 4 माणसं, तरीसुद्धा बघा ब्रेकफास्टमध्ये आज किती साऱ्या गोष्टी म्हणजे बनल्यात. आणि म्हणजे माझी चिडचिड चाललेली, अरे थांबा मी बनवते काहीतरी एक गोष्ट. तर नाही, ऐकायला मुलं तयार नाहीत. आणि मुलांचे पप्पा त्यांचं ते बनवून खातात ना, खाऊ दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे. आता मला काय प्रॉब्लेम आहे तो त्यांना तर दाखवलं मी, आता तुम्हालाही दाखवते. सो हा माझा प्रॉब्लेम आहे. बघा तुम्ही, हे फक्त सकाळच्या ब्रेकफास्टचे सर्व भांडे आहेत. रात्रीची भांडे तर मी रात्रीच घसून ठेवली होती. हे ढोकळा, मॅगी न काय. आता त्यांनी त्यांचं करून खाल्लं, पण भांडे घासायला कोणीही येत नाही. आता हे सर्व भांडे मला घासायचे. म्हटलं चला आज मस्त चिल करू, आज संडे आहे, पण ही कामं काही मला चिल करू देणार नाही आहेत. आता एवढे मोठे भांडे घासायचे आहेत, त्यानंतर स्वयंपाक, त्यानंतर जेवण, त्यानंतर त्याची भांडी. सो तुम्ही इमॅजिन करू शकता आजचा माझा संडे कसा जाणार आहे ते. आणि हां, आणखी एक गोष्ट फसली माझी, ती दाखवायचीच राहिली तुम्हाला. मी काय केलं, थोडंसं ढोकळ्याचं बॅटर उरलं होतं. सो म्हटलं आपण इडलीच्या पात्रामध्ये लावूयात. आणि काय झालं, त्यावर ढोकळ्याचं पात्र ठेवलं, पण ते ढोकळ्याचं पात्र याला चिटकून बसलं आणि हे ढोकळे काहीसे असे झालेत. मग सो ते काढतही मी काही बसले नाही. झालेत तेही छान, बघा तेही छान झालेत, वाईट झालेत असं नाही, पण ते चिपकून बसलेत आणि माहीत नाही त्याचं काय झालं ते. सो अशी उपद्व्यापही बऱ्याचदा माझ्याकडे होत राहतात. म्हटलं आज तुमच्यासोबत शेअरही करते, म्हणजे करायला जाते एक आणि होते दुसरंच काही. आणि बाईच्या जातीला कसं सकाळी थोडी शांतता असली, एक तर रविवारचा आपला माइंडसेट असा असतो की हां आज मला सर्व आरामात करायचं आहे, किंवा आज मला छान आराम घ्यायचा आहे वगैरे. त्या माइंडसेटमध्ये ही इतकी सर्व कामं लावतात.
म्हणजे जरी पिहूने त्याची मॅगी केलेली असेल, आरोहीने तिची भेल बनवली असेल, मला ढोकळा बनवतानाही आरोहीने जरी मदत केलेली असेल, पण इतकं चाललेलं असतं ना, मम्मा हे कुठं आहे, मम्मा ते कुठं आहे. आरोहीच्या पप्पांचं हे सतत, मी तुला यात मदत करू का, मी त्यात मदत करू का, एवढूसा त्यात चौट आहे. आणि एवढ्या जागेतही आम्ही 4 काम करत होतो. आज विचार करू शकता. सुरुवातीला मी स्नेहा कूल कूल कूल, शांत राहा शांत राहा शांत राहा, व्यवस्थित कर, मस्त फॅमिली टाईम आपण स्पेंड करू वगैरे वगैरे जे आहे स्वतःला सांगत होती की हेच दिवस असतात, मग आपल्याला आठवतात, आपण छान मिळून फॅमिली टाईम क्वालिटी टाईम स्पेंड करू वगैरे वगैरे. पण शेवटी माझी अशी चिडचिड झाली होती ना, अख्खा ओठाभर या लोकांनी पसारा केला होता. आणि चिव 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 तर विचारू नका. जाऊ देत, आता माझी जरा आता बरं वाटते मला, डोकं जरा शांत झाले. चला आता ही सर्व भांडे घासते आणि त्यानंतर स्वयंपाक करते. आजचा स्वयंपाक खूप मस्त असणार आहे, नंतर शेअर करतेच तुमच्यासोबत. पण त्याआधी इथे बघा मी काय केलं आहे, एक फॉल आणलेली मी. सो मी विचार करते ती स्वतः घरीच लावावी, आणि म्हणून ती आधी मी पाण्यात भिजायला घातली होती. ती छान वॉश केली, नंतर काय कसं करते. आज झालं करून तर आज शेअर करेल, नाहीतर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. पण त्याआधी तुम्ही माझं हे सुंदर असं फूल बघा. अशी म्हणजे इतक्या आतुरतेने वाट बघत होती मी, कधी एकदाचं एखादं तरी फूल माझ्या गार्डनमध्ये उगवतं. आणि फायनली जे आहे म्हणजे मॅनिफेस्ट करत होती मी, कधी पटकन येऊ देत वगैरे वगैरे. म्हणजे माझं असं होतं, गणपती येईस तोवर तरी माझ्या गार्डनमध्ये जास्वंदाची फुलं छान आली पाहिजे. आणि सुरुवात झालेली आहे. खूप सुंदर फूल आणि सोबत भरपूर कड्या आल्यात. आणि ते सर्व बघून म्हणजे आजचा दिवस तरी माझा खूप छान जाणार आहे. बरं चला, आता मी आलेली आहे किचनमध्ये. तुम्ही बघितलं ब्रेकफास्टमध्ये किती काही होतं, त्याचे एवढे सर्व भांडे घासता 11 वाजलेत माहीत आहे का. सर्व आवरता किचन. आणि आता जे आहे स्वयंपाकाला पुन्हा सुरुवात केलेली आहे. आज ठरलेलंच होतं आमचं की स्वयंपाकात असणार आहे मस्त मिरचीचा खरडा ठेचा, आणि त्यासोबत असणार आहेत मिसळच्या भाकरी. येस, काल सायंकाळीच आरोहीच्या पप्पांनी जे आहे मिसळचं दळून आणलेलं आहे. सो म्हणजे प्रचंड आवडतात आमच्याकडे. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम दिलं ना तरीही आम्ही खूप आवडून खातो मिसळच्या भाकरी. मग ठेचा असू देत, लोणचं असू देत किंवा दूध असू देत, कशाही सोबत आवडतात आम्हाला. आणि बघा मी मिसळचं कसं दळून आणलं ते तुम्हाला सांगते. मी प्रोपोर्शन काय ठेवलं यावेळेस, म्हणजे माझ्या हातात नसतंच, ते साहेबांच्या हातात असतं. त्यांनी 3 किलो ज्वारी आणली आणि 2 किलो उडीद आणलेत. माझं असं असतं की 3 किलोपेक्षा 4 किलो ज्वारी आणि 2 किलो, म्हणजे 2 किलोला 1 किलो उडीद, असं जे आहे प्रोपोर्शन ठेवू आपण. करायलाही सोप्या जातात त्या, आणि इतकं महागही पडत नाही, कारण उडीद आय थिंक 120 रुपये किलो आहेत. पण त्यांचं नाही, त्यांना ना उडीद जास्त असलेल्या मस्त अशा काळपट, आणि उडीद जेवढे जास्त ना तेवढा वासही मस्त खमंग येतो. त्यांचंही एका अर्थाने बरोबर आहे, कारण चव खूप छान लागते, पण ते जरा जास्तच महागात पडतं. त्यामुळे माझं असं असतं की ठीक आहे, 2 किलो तुम्ही आणतायत उडीद, तर कमीत कमी 4 किलो तरी ज्वारी आणा. म्हणजे तशाही छान लागतात, आणि कसं जरा जास्त क्वांटिटीमध्ये जे आहे मग आपल्या भाकरी म्हणजे भरपूर दिवस बनवता येतात. पण जाऊ देत, साहेबांना जसं आवडतं तसंच आमच्याकडे भाकरीच्या बाबतीत तरी येतं. सो मस्त अशा मिसळच्या भाकरी बनवते आहे मी. तुम्ही यामध्ये ना म्हणजे उडीदासोबतच जे आहे ना थोडंफार नाचणी किंवा बाजरी वगैरेही घालू शकता. माझ्याकडे नाही आहे सध्या, बाजरी होती पण आरोहीच्या पप्पाने घालू दिली नाही, नाचणी वगैरे काही नव्हती. मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, पुढच्या वेळेस आपण नाचणी बाजरी सर्व व्यवस्थित प्रपोर्शनमध्ये घेऊन दळून आणू. म्हणजे चव ठीक आहे, कॉम्प्रोमाइज होते थोडीशी, पण हेल्दी खूप बनतं ते. आता त्यासाठी मी आरोहीच्या पप्पांना कालपासूनच जे आहे ना म्हणजे मेंटली प्रिपेअर करते आहे की पुढच्या दळणात आपण असंच दळून आणणार आहोत. बघते मी किती % सक्सेस होते ते. पण चला, हीच माझी साडी आहे जिला मला पिको फॉल करायचं आहे, आणि फायनली स्वतः करायचा मी डिसिजन घेतला आहे. कारण पिको फॉल करणारी माझी फ्रेंड गेली, बिल्डिंग काय गावात सोडून गेली. सो म्हटलं चला, इकडे तिकडे बायका फारच भाव खातात, म्हटलं आपण स्वतः करून बघू. आणि माझ्याकडे मशीनही नाही आहे, माहीत नाही कशी काय करणार आहे मी, पण जसं करेल तसं तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि म्हणजे हिंमत होत नव्हती तरीही केली खरं तर. मी साडी वगैरे कट करायची, आणि आरोहीचे पप्पा ना पिहूला अशी बोलत होते, बेटा मध्ये करू नको, ती पहिल्यांदा करते आहे, आणि काही चुकलं तर खापर तुझ्या डोक्यावर फोडेल म्हणून. आणि
म्हणून मग पिहूचं माझं असं हसणं चाललेलं होतं. ते सर्व आवरलं आणि लगेच आम्ही रेडी झालोत. ॲक्च्युली आम्हाला अकोल्याला जायचं आहे आणि मला वाटलं आहे आपल्याकडे एखाद तास आणखी तर आपलं थोडंफार तरी काम होईल. पण आरोहीचे पप्पा बोलले चल जरा लवकरच जाऊ आपण, लवकर गेलेलं कधीही बरं. सो रेडी झालोत, अकोल्याला आलोत. उद्या श्रावण सोमवार असल्यामुळे बघा हा जो आहे ना राजेश्वर मंदिराचा रोड आहे, सर्वीकडे बेलपत्र फुलं वगैरे वगैरे मस्त विकायला होती. छान वाटतं माहिती आहे का असं बघायलाही. दर्शन घ्यायचं होतं पण वेळ नव्हता. सो सरळ आम्ही आलोत चूचू बाजारला. तिथे पिहूला कलर्स घेतलेत कारण त्याची ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती. ॲक्च्युली कलर होते पण त्याला नको होते, ते नवीन कलर हवे होते. म्हटलं ठीक आहे. सो त्याला पेन्सिल कलर्स घेतलेत आणि आरोहीचं बरंचसं सामान होतं ते घेतलं. आणि तेव्हा ना म्हणजे अचानक माझी नजर गेली एका भरणीकडे आणि त्यामध्ये राजमलाई नावाचे जे चॉकलेट आपल्या लहानपणी मिळायचे बघा ते दिसलेत. आणि मला इतकी एक्सायटेड झाली ना मी ते बघून. म्हणजे या 10-15 वर्षात मी त्या चॉकलेट बघितलेही नाहीत. आणि आरोहीचे पप्पाही मला हसायला लागलेत, काय ते 1 रुपयाच्या चॉकलेटसाठी किती उड्या मारशील. पण खरं सांगू का खूप म्हणजे खूपच छान वाटलं मला. या 15 वर्षात तरी जवळपास मी कधी हे राजमलाई चॉकलेट बघितलंसुद्धा नव्हतं आणि लहानपणी भरपूर खाल्लेले आहेत. खूप साऱ्या आठवणी आहेत त्या चॉकलेट्स संबंधित. पिहूला तर आवडलंही नाही माहीत आहे का ते. आता काय डेअरी मिल्कचा आणि कशाचा जमाना आहे. आपल्या वेळेस बाई तेच होते 1-1 रुपयाचे चॉकलेट. तेव्हा तर 50 पैसेचे 2 मिळायचे बहुतेक. पण भरपूर मजा आली. ते चॉकलेट बघूनच मी इतकी आनंदित झाली ना. तुम्ही कधी हे चॉकलेट खाल्लं असेल तर मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मी RLT कॉलेजला आली जिथे पिहूची ड्रॉइंग एक्झाम होती. ॲक्च्युली स्कूलमध्ये एकदा एक्झाम झाली त्यात पिहू पास झाला आणि सेकंड लेवलसाठी इथे यायचं होतं. आता काय कसं आम्हाला काहीच माहीत नव्हतं त्या एक्झामविषयी. म्हणजे आता पिहू काय माहिती देणार ना. आरू तरी पूर्ण सांगते घरी येऊन पण पिहू तर अर्ध विसरून येतो. तिथे गेल्यावर कळलं ती एक्झाम म्हणजे फक्त त्या अकॅडमीची ॲडव्हर्टाईजमेंटसाठी होती. म्हणजे ठीक आहे मुलांचा फायदा झाला, त्यांना ड्रॉइंग करायला मिळाली वगैरे वगैरे आणि ते बक्षीसही देणार आहेत. पण त्यांचा फक्त हेतू हाच होता की त्यांना त्यांच्या अकॅडमीची ॲडव्हर्टाईजमेंट करायची होती. त्यात त्यांनी हे ड्रॉइंगची एक्झाम काय घातली, त्यात सुरुवातीला बायोडायव्हर्सिटीबद्दल भाषण काय दिलं, बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे लोक ॲडव्हर्टाईजमेंटसाठी कोणत्या स्तरावर जातात, किती फसवतात असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर मार्केटला गेलो, राख्या घ्यायच्या होत्या पण इतके भाव न म्हटलं जाऊ दे आज न घेता रक्षाबंधनच्या दिवशी घ्यायचे. म्हणजे कसं त्यांना माहीत असतं आज शेवटचा दिवस आहे, ते कमी किमतीतही विकतात. सो करावी लागते अशी थोडी चालाकी कधीतरी. येता येता हॉटेलमधनं जेवण घेतलं कारण आरोही सोबत नव्हती. आरोही असती तर जेवण आलं असतं. नाही म्हणता ना यायला बराच वेळ झाला. जेवण तसं आम्ही बाहेरूनच घेऊन आलो आणि खरं तर म्हणजे माहीत नाही कसं पिहूला आज लसूणी डाळ खायची होती. त्याला म्हटलं बाबा पनीर वगैरे घे एखादं, तर बोलला नाही मला लसूणी डाळ किंवा दाल तडका असंच काहीच मम्मा खायचं आहे. त्याने काही ऐकलंच नाही. सो फायनली आम्ही लसूणी डाळ घेऊन आलोत आणि सोबत त्याला म्हटलं साधी रोटी घे, तर त्याला नान हवे होते. त्याला बोललो आम्ही की बाळा साध्या पोळ्या घे, तर बोलला नाही एकतर मला तंदुरी पोळ्या पाहिजेत, एकतर नान पाहिजेत. म्हटलं तंदुरी पोळ्या तर घरी जाईस तोवर वातळ होऊन जाईल कारण त्या कशा गरम गरम त्या कडक असतात तेव्हा छान लागतात. सो बोला नाही मला नान तरी घे मम्मा. आणि यांना म्हटलं 1-2 नान घेऊन या, बाकी आपण पोळ्या करू आणि घरी भाजी पोळी जेवू. पण हे 3-4 नान घेऊन आलेत. आता तेवढ्या ह्याच्यात आमच्या सर्वांचं भागतं बघितलं तर. पण आरोहीचे पप्पा बोलले मला ती नानही नको आणि मला रात्रीची लसूणी डाळही नको, तू मला भाकरी करून दे. सो आता त्यांच्यासाठी मला इथे भाकर करायची आहे. आमच्यासाठी तरी आणलं आहे जेवण. खरं सांगू का ते नान वगैरे म्हणजे मला खायला तसं आवडतच नाही आणि पिहूलाही नाही आवडत. आरूलाही म्हणजे बाहेरचं खायचं असेल तर काहीतरी चटपटीत म्हणजे जे ब्रेकफास्टचे पदार्थ असतात ना नाश्त्याचे ते आवडतात. जेवण आमच्याकडे कुणालाच बाहेर केलेलं आवडत नाही. घरी येऊन बेसन पोळी दे मम्मा पण ते बाहेरचं नको असं असतं आमच्याकडे. पण आज पिहूची इच्छा झाली आणि त्याचे पप्पा लगेच बापरे माझ्या बाळाने म्हटलं का हां चल. अर्धा किलोमीटर फिरून आलोत आम्ही. म्हणजे अर्धा किलोमीटर असं अर्धा किलोमीटर रिटर्न 1 किलोमीटरचा एक्स्ट्राचं जे आहे आम्हाला वाढला तोरण. काय बोलते आहे मी, खरंच खूप दमली म्हणून हे काहीही बरडते आहे. चला आता दाखवते तुम्हाला भाजी त्या नानची काय कंडिशन आहे ते. म्हणजे जशी मी इमॅजिन करत आहे बहुतेक तशीच असेल कारण गरम ते बांधतात माहीत नाही आता काय कसं. चला जेवण करते आधी.
बघा आरोहीच्या पप्पाने इथे बरेचसे नान आणले होते. चौघांचं जेवण म्हणजे आटपून उरणार होते, पण तरीही आरोहीच्या पप्पांचं होतं नाही, मला ते खायचं नाही मैद्याचं, मला तू भाकरी घालून दे. सो त्याआधी मी हे जरा मोकळे करून ठेवलेत. म्हटलं कसं आणखी गरमीनं त्याला पाणी वगैरे सुटायला नको, कारण बऱ्यापैकी गरम होते. त्यानंतर आरोहीच्या पप्पांसाठी इथे भाकरी घातल्यात. फळं भरपूर घेऊन आले होते, सो ते क्लीन करून ठेवलेत. किचन ओटा मस्त असा क्लीन केला आणि किडं अकोल्यावरनं मी कधीच आणत नाही बरं, पण यावेळेस माहीत नाही काय सुचलं, म्हटलं उद्या सोमवार आहे घेऊन येते. आणता आणता बघा अशी काहीशी कंडिशन झाली होती त्यांची. पण चला आता हेही काम आटोपलं एक माझं. सर्व फ्रूट्स व्यवस्थित झाकून ठेवते, फ्रीजमध्ये ठेवेल आता उद्या, कारण जागाही करावी लागणार आहे त्यांच्यासाठी म्हणून. सो चला आवरलं आहे माझं. माझी किचन मस्त स्वच्छ नीटनेटकी आणि क्लीन झालेली आहे. चला या सुंदर अशा किचनसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि मला छान छान कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज हाईप करायलाही विसरत जाऊ नका. चला बाय.